शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केलेल्या अशोक खरात प्रकरणात आता नवनवे आरोप होत असून अनेक नवीन नावही समोर येत आहेत। दीपक केसरकरांचा अशोक खरातशी संबंध असल्याचा आरोप ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता। त्यानंतर त्यांनी आता आणखी एक नाव घेत केसरकरांवर आरोप केलेत। नामकरण आवारे हा व्यक्ती दीपक केसरकरांसोबत सातत्यानं का दिसायचा, अशोक खरातशी त्यांचे काय संबंध होते, असे अनेक प्रश्न अंधारेंनी विचारलेत। नामकरण आवारे हा अशोक खरात आणि राजकारण्यांचे काळे पैसे पांढरे करतो असा आरोपही सुषमा अंधारे यांनी केलाय। मात्र हे नामकरण आवारे नेमके आहेत तरी कोण, जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। सुषमा अंधारेंनी आरोप केलेले नामकरण आवारे आता भोंदू बाबा अशोक खरातच्या प्रकरणामध्ये चर्चेत आले आहेत। एकीकडे आवारे यांनी अशोक खरात याच्याशी कुठलेही संबंध नसल्याचं म्हणत असले तरी दुसरीकडे मात्र नामकरण आवारे आरोपी खरातचा निकटवर्तीय असल्याचं त्यांच्याच आत्मचरित्रातून समोर आलं आहे। सुषमा अंधारे यांनी काही फोटो दाखवत प्रत्येक फोटोत दिसणारा नामकर्ण कोण असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर चर्चेत आलेले नामकर्ण आवारे यांचे अशोक खरात समवेत असणारे घनिष्ठ संबंध अधोरेखित झाले आहेत। नामकर्ण आवारे हे सिन्नर येथील सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमॅन आहेत, तर जगदंब पतसंस्थेचे देखील ते चेअरमॅन आहेत। काही वर्ष खरात देखील या पतसंस्थेचा संचालक होता। अशोक खरात प्रकरणात नामकर्ण आवारे यांचं नाव समोर आल्यानंतर आवारे आणि खरातचे नेमके काय संबंध होते असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला। तर नामकर्ण आवारेंची आणि अशोक खरातची ओळख 1999 साली झाली होती। खरात सोबत अनेक आर्थिक लागेबंधे आवारेंचे होते। अशोक खरातचे अत्यंत जवळचे संबंध नामकर्ण आवारे सोबत होते। 2010 मध्ये मिरगावच्या शिवनिका संस्थांच्या वतीने ईशान्येश्वराच्या मंदिराच्या बांधकामाच्या अग्रभागी आवारे होते असं स्वतः खरातने पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलं आहे। नामकर्ण आवारे हा शिवनिका संस्थांच्या सरचिटणीस पदावर देखील होते, तसंच वेगवेगळ्या पदावर देखील त्यांची वर्णी लागली आहे। खरात हा ब्रह्मांड नायक कसा आहे याचा प्रचार आणि प्रसार नामकर्ण आवारेंनी केला होता। त्यानंतर अनेक राजकारण्यांना खरातकडे आणण्याचं काम देखील आवारेंनी केलं आहे। विशेष म्हणजे नामकर्ण आवारे यांनी 2012 साली लिहिलेल्या असामी नामकर्ण या पुस्तकाची प्रस्तावना अशोक खरात याने लिहिली, तर नामकर्ण आवारे यांनी अशोक खरात याला ब्रह्मांड नायक म्हणत तो सिद्ध पुरुष असल्याचं त्याच्या पुस्तकात म्हटलेलं आहे। मागील 2 दिवसांपूर्वी नामकर्ण आवारे यांनी माध्यमांना मुलाखत दिली होती। त्या मुलाखतीत अशोक खरात आणि रुपाली चाकणकर हे मंत्री दीपक केसरकर यांच्या समवेत पाहुणे म्हणून सिन्नर औद्योगिक वसाहतीला भेट देण्यासाठी आले होते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती। खरातशी माझा संबंध नसल्याचंही आवारे यांनी म्हटलं होतं। आता अशोक खरात प्रकरणात सुरुवातीपासून नवनवीन आरोप करणाऱ्या सुषमा अंधारे यांनी खरात प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। सुषमा अंधारे म्हणाल्या की आम्ही SIT ला भेटून सांगितलं होतं की शिवनिका ट्रस्टची सर्व सदस्यांची चौकशी झाली पाहिजे। यात प्रामुख्याने 3 नावे असून ज्यात एक नाव आहे चाकणकर, नामकर्ण आवारे आणि ललित पोफळे। नामकर्ण आवारे ही महत्वाची कडी असून ती का महत्वाची आहे त्याचं कारण म्हणजे आवारे हा भाजप औद्योगिक आघाडीचा सरचिटणीस आहे, पण सध्या त्याचे भाजप सोबत कनेक्शन दिसत नाही, तरी देखील अद्याप त्यांची चौकशी का झाली नाही असा प्रश्न अंधारे यांनी विचारलाय। आता नामकर्ण आवारे यांचं नाव खरात प्रकरणात समोर आल्यानंतर आणि सुषमा अंधारेंच्या आरोपांमुळे खरात प्रकरणात पुढे कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।